रामकृष्ण हरी मंडळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत आपण आहोत आणि जसजशी नवीन नवीन गावं येतात तसं या पालखी सोहळ्याची ज्या जुन्या परंपरा असतात त्या आपल्याला पाहायला मिळत असतात। आपण सध्या आहोत वडापुरी या गावामध्ये आणि या वडापुरी गावचा देखील एक इतिहास आहे। या गावची देखील एक अनोखी अशी परंपरा आहे। या गावामध्ये जेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येत असते त्यावेळी इथं आलेल्या वारकऱ्यांना या पद्धतीचं आपण पाहतोय की वडापुरीचं जे आहे ते जेवण दिलं जात असतं। वडापाव आपण ऐकलं असेल, मात्र या ठिकाणी वडा तळला जातो आणि त्यांना पुरी सोबत हा वडापाव खायला दिला जातो। या गावचं नाव देखील वडापुरी असं आहे आणि यामागचा इतिहास देखील, ही परंपरा देखील अत्यंत रंजक अशा पद्धतीची सांगितली जाते। आपण पाहतोय सध्या ज्या महिला आहेत त्या वडा बनवण्याचं तळण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि आता जे वारकरी, लाखो वारकरी सोबत येत असतात त्यांच्यासाठी आज या ठिकाणी वडापुरी बनवण्याचं काम, त्यांना देण्याचं काम केलं जातं। या मागची नेमकी कथा काय आहे, ही परंपरा कशी सुरू झाली, याचा इतिहास नेमका काय आहे, या संदर्भात आपण माहिती घेऊयात। महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज, मला सांगा की ही जी या संदर्भातली कथा सांगितली जाते, वडापुरीत आल्यानंतर वारकऱ्यांना वड्यासोबत पुरी दिली जाते, काय नेमकी याची वडा दिला जातो, काय याच्या मागची नेमकी परंपरा? रामकृष्ण हरी, मी संत तुकाराम महाराज संस्थाता माजी विश्वस्त अशोक महाराज मोरे। वडापुरी हे गाव असं आहे, या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणारी मंडळी आहेत। या ठिकाणी मच्छिंद्र आणि बौद्ध गोरक्षा केला, गोरक्ष वडाला गहिनी प्रसाद हे निवृत्तीदाता ज्ञानदेव सार चोचले, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ ह्याचं नातं फार श्रेष्ठ आहे। त्या टायमाला त्या ठिकाणी हरिभक्त माणसांनी आणि भाविभक्तांनी या ठिकाणी त्या माणसांसाठी जो काय प्रसाद बनवला आहे तो प्रसाद त्या ठिकाणी वाटत असताना गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी तो प्रसाद घेतल्यानंतर ते गोरक्षनाथांना अजून काय वाटलं की आपल्याला अजून एक वडा, कारण वड्याची टेस्ट एवढी सुंदर असल्यामुळे त्यांनी मागणी केली। मागण्या तुझं आहे देशील तरी पांडुरंगा, अशाप्रमाणे त्यांनी मागितल्यानंतर त्या ठिकाणी मग शिष्यानी गुरु शिष्य नातं होतं, त्यांनी मागितलं बाबा मी तुला वडा देतो, तू मला काय देशील, म्हणजे तू मागशील ते देईन। मग त्यांनी त्यासाठी तुझा डोळा द्या, मग त्यांनी मग त्या गोरक्षनाथांनी त्यांना डोळा मागितल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी त्यांना हे वडापाव दिला, वडापाव त्यामुळे मग त्यांनी त्याचं नातं एवढं श्रेष्ठ असल्यामुळं माझ्या भक्तासाठी मी काही करू शकतो, त्यामुळे त्यांनी ते दान केलं। मग ह्याची दान देग देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाई ना आवडी ह्याची माझी सर्वोडी, हे अभंगाप्रमाणे या ठिकाणी गुरुनातं आणि शिष्याचं नातं या ठिकाणी श्रेष्ठ आले। आणि वारकरी संप्रदायातील जे येणारी मंडळी आहे, भावी भक्त आहे, त्यांच्यासाठी महाराजांनी आणि गुरु आणि शिष्यांनी जे काय केलेलं आहे तो फार मोठा त्याग आहे। पण तो त्याग कशासाठी, पालखी सोहळ्यात येणाऱ्या भावी भक्तांसाठी ह्या वड्याचं महत्त्व आहे। आमचे आदरणीय हरिभक्तपरायण दिंडी नंबर 261, तर त्या ठिकाणी गेले 17 ते 18 वर्ष या ठिकाणी वडापुरीला वाटत असतात। तर त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचं पुढचं निश्चित ऐकलं तर त्यांना पण आनंद वाटत। रामकृष्ण हरी। त्यांच्याकडे मी येणारच आहे, पण हे वडापुरी जे गावाला नाव पडलं त्यामागची देखील याच्याशी काही वडापुरी हे गाव आहे, पण त्या वडापुरीला वडा वाटप करणारे मंडळींचं जे प्रेम आहे तर ते प्रेम उफूळ आल्यामुळं, प्रेम अंतःकरणातून बाहेर आल्यामुळं त्यांनी तो वडा वाटलेला आहे, त्यामुळे त्या गावाला वडापुरी हे नाव त्या ठिकाणी मिळालेलं आहे। सोमनाथ महाराज देखील आपल्यासोबत आहेत, येतोय त्यांच्याकडे पण। सोमनाथ महाराज गेल्या अनेक वर्षांपासून या पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या दिंडीचा सहभाग असतो आणि अशा पद्धतीनं ते वारकऱ्यांना जे आहे ते वडा वितरण करण्याचं, वाटप करण्याचं काम करतात। महाराज, गेल्या अनेक वर्षांपासूनची ही तुमची परंपरा आहे, काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने याची सुरुवात झाली? रामकृष्ण हरी, पाटील महाराज पंढरपूरकर बोलतोय। ही नवनाथापासून चालून आलेली परंपरा आहे। ज्या टायमाला नवनाथपंथी लोक भटकत आलते, गुरु शिष्य एका जंगलामध्ये बसले होते, शिष्याला आपल्या गुरुला भूक लागली म्हणून त्यांनी शिष्याला सांगितलं जा एखाद्या ठिकाणी जाऊन वडापाव घेऊन ये। मग एक इथं कुटुंब होतं या वडापुरी गावामध्ये, तिथनं जाऊन वडा आणला। पण गुरूंना एक आहे, शिष्याची परीक्षा घ्यायची होती म्हणून त्यांनी सांगितलं अजून एक वडा आण। पण त्या कुटुंबामध्ये पुत्र संतान काही नव्हतं, बाई चिडलेली होती, ती म्हणले तुम्ही गोसावी लोक आले का, तर द्यायचं असेल तर एक तुझ्या गुरुचा डोळा आणून दे, तुला एक वडापाव तुझ्या गुरुसाठी देते। तेव्हापासनं हजारो वर्षाची परंपरा आहे, म्हणून हे नवनाथाचं मंदिर जागृत आहे ह्या वडापुरीमध्ये। तेव्हापासून ही पद्धत चालू आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना वडापाव आपल्या दिंडी सर्व सोमनाथ महाराजांच्या चालू असतं। रामकृष्ण हरी महाराज। ज्या पद्धतीनं वडापुरी या गावची ही परंपरा आपण ऐकली आहे, काय नेमकं याचं महत्त्व आहे? कारण हा संपूर्ण प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा असतो, मानाचं स्थान आहे संपूर्ण गावाला। कशी ही परंपरा सुरू झाली आणि वडापुरी हे जे नाव मिळालं त्याचा देखील त्याला काही संदर्भ आहे? रामकृष्ण हरी, आज सकाळी 6 वाजता इंदापुरातून आपण प्रवासाला सुरुवात करतो। आज आपण सराटी जे गाव आहे, पुणे जिल्ह्याचं शेवटचं गाव, तिथं आपला विसावा असणार। पहाटे 6 वाजता निघते,
तर इथे पालखी थोडासा विसावा करते. इथं नाथ संप्रदायाचं एक मंदिर आहे, जर तुम्ही मागे गेले तर तुमच्या लक्षात येईल, तिथे पालखी विसावा करते. आता या दोन्ही महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाथ संप्रदायामध्ये ती कथा सांगितली जाते गोरक्षनाथाबद्दलची, की वडा आणि गुरु शिष्याची परीक्षा आणि त्या संदर्भात डोळा काढून द्यायची तयारी गोरक्षनाथांनी शेवटी ठेवली आपल्या गुरुला खुश करण्यासाठी. कारण गुरुला परीक्षा घ्यायची होती वड्यासंदर्भातली, ती आख्यायिका सांगितली जाते. तर पालखी इथे विसावा करते. नाथ संप्रदायाचं एक मंदिर आहे, तुम्ही जर खाली याच गेले तर तुमच्या लक्षात येईल. आणि मग तीच परंपरा चालू ठेवून हे गावकरी वड्याचं नाश्ता ह्या सर्व वारकऱ्यांना देतात. अशा पद्धतीची ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ही परंपरा जपली जाते. आणि माझ्या जर तुम्ही बाजूला बघत असाल तर अशा पद्धतीनं वारकऱ्यांना जे आहे ते लाखो वारकऱ्यांना वड्याचं वाटप केलं जातं आणि वडा त्यांना या ठिकाणी दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत देखील चालू असल्याचं आपण पाहतोय. खरं तर जे दिंडीसोबतचे जे वारकरी असतात, लाखो वारकरी असतात, त्यांचा विसावा या ठिकाणी असतो. आणि आज सराटीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा जो आहे तो मुक्काम असणार आहे. पालखीच्या संपूर्ण सोहळ्यामध्ये जितकी नवनवीन गावं आपल्याला भेटतात, त्या नवनवीन गावाच्या अनोख्या अशा रंजक कहाण्या असतात आणि ह्या सगळ्या कहाण्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, वडापुरी.